विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची कशी रणधुमाळी सुरू आहे आपण जाणून घेऊया। एकीकडे विविध राजकीय पक्षांच्या सभा संमेलनं आणि मेळावे यांना सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 60 गट आणि 120 गण अशी संख्या असून या पूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 14 लाखाच्या वरती मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहे। आज जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या या अंतिम याद्या ह्या प्रकाशित केल्या असून प्रत्येक तहसील कार्यालयावर ह्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत। एकंदरीत राजकीय पक्ष आणि प्रशासन हे दोघेही बुलढाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कामाला लागले आहे। संदीप शुक्ला, एबीपी माझा, बुलढाणा। जिल्हा परिषदेचे आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वतीने आज कार्यकर्त्यांच्या मेळावे आणि मुलाखती घेण्यात आल्या। शिवसेनेच्या वतीने राजीव गांधी भवन येथे कार्यकर्त्यांच्या मेळावा आणि मुलाखती घेण्यात आल्या, तर दुसरीकडे काँग्रेसनेही बल्लारशाह रोड येथील आयटकच्या कार्यालयात मुलाखती घेतल्या। काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये दिलजमाई होईल का आणि त्यातल्या त्यात काँग्रेसचे जे सर्व गट आहे ते एकत्रित येऊन किमान जिल्हा परिषदेचे उमेदवार त्यांनी निश्चित करतील का, हेच आता पाहावं लागेल। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।